नमस्कार, महासागरच्या खरी-खरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. मणिपूर राज्य भारतात आहे असे म्हणतात, पण मणिपुरात भारत आहे काय हा यक्ष प्रश्न आहे. मणिपूर मधील मैतेई आणि कुकी या दोन जमातींमधील हिंसक संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. देशाचे पंतप्रधान या विषयावर मौन आहेत. गृहमंत्री निवडणुकीत व्यस्त होते, पण परिस्थिती अति गंभीर बनल्यामुळे गृहमंत्री महोदयांना अखेर महाराष्ट्रातील निवडणूक प्रचार बंद करून मणिपूरचा विचार करावा लागला. ते तडक नागपूरहून 18 तारखेला दिल्लीत दाखल झाले. त्या राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचे सरकार सपशेल कोसळलेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरात शेकडो बंडखोर घुसतात आणि जसे काही परकीय आक्रमण आले आहे अशा थाटात मुख्यमंत्री वावरतात. मुख्यमंत्री आणि इतर अनेक मंत्र्यांच्या घरावर झालेले हल्ले म्हणजे त्या सरकारचे मोठेच अपयश आहे. मंत्र्यांच्या घरात बंकर उभारणे आणि मंत्र्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी शस्त्र बाळगणे यापेक्षा लाजिरवाणी दुसरी कोणती गोष्ट असेल. मणिपूर मधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे इतके मोठे अपयश आहे की त्यांचे स्वतःचे 19 आमदार गायब आहेत. एका पक्षाने आपल्या 7 आमदारांसह सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे. तरीही अल्पमतात असल्यावरही मुख्यमंत्री म्हणून बिरेन सिंह इतके मुजोर आहेत की त्यांनी आपला राजीनामाही दिलेला नाही. ते राजीनामा देत नाहीत म्हणून केंद्रातील सरकार एका शब्दानेही त्याबद्दल बोलण्यास तयार नाही. उलट मणिपूर मधील उद्रेक म्हणजे एक कारस्थान आहे असे मानून हे सरकार निर्लज्जपणे आपला बचाव करीत आहे. आता किती लोकांचे जीव गेल्यावर या सरकारला जाग येईल हे काही आम्हाला सांगता येणार नाही. पण आता सगळेच मुसळ केरात आहे. आता नव्याने उफाळून आलेला हिंसाचार केंद्रीय राखीव दलाच्या जीवावर उठलेला आहे. चकमकीत अनेक बंडखोर ठार झालेले असले तरी हिंसाचार थांबलेला नाही. बंडखोरांच्या नव्या तुकड्या मैदानात येत आहेत आणि राज्य सरकार म्हणा किंवा केंद्र सरकार म्हणा डोळ्यावर पट्टी बांधून बसलेले आहे. थोडक्यात हे राज्य ज्या परिस्थितीमधून जात आहे ती अतिशय चिंताजनक आहे. काही दिवसांपूर्वी जी चकमक झाली होती त्यावेळी अधिक काळजी घेतली असती तर कुठेतरी हे प्रकार थांबले असते. पण दुर्दैवाने मणिपूरच्या जनतेला ज्या दिव्यातून जावे लागत आहे ते निश्चितच भारतासारख्या देशाला जगात मान खाली घालण्यासाठी पुरेसे आहे. मणिपूर सारख्या या छोट्याशा राज्याची परिस्थिती हाताळता येत नसेल तर निदान त्या नादान मुख्यमंत्र्याला तरी जबाबदार धरून त्याची खुर्ची खाली खेचायला पाहिजे. पण दुर्दैवाने कितीही भयानक घटना घडल्या तरी तेथील राज्य शासन ढिम्म आहे आणि केंद्र शासन डोळ्यावर पट्टी बांधून बसलेले आहे. दोन जमातीमधील वैमनस्य मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. त्यामुळेच राज्यातील जे कट्टरपंथी आहेत त्यांना बळ मिळत आहे. कोणालाही परिस्थितीमध्ये सुधार करण्याची इच्छा दिसत नाही. ज्यांना जगता येईल त्यांनी जगावे, ज्यांना जगता येत नसेल त्यांनी मरावे असे सरकारने ठरवलेले दिसते. एकूणच हे सर्व प्रकार कसे थांबतील याची उच्च स्तरावरून चौकशी करून कठोरपणे पावले उचलल्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही. पण आपण अजूनही पक्षीय राजकारणात गुंग आहोत हेच या देशाचे दुर्दैव आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने दिल्ली गाठली हे बरेच झाले, पण दिल्लीला अजूनही मणिपुरातील शांततेची किल्ली सापडलेली नाही. हे अधोरेखित करणे गरजेचे आहे. चाणक्य आणि चंद्रगुप्त यांनी गुप्त न होता सुप्तपणातून बाहेर पडून मणिपूर वाचवावे आणि मणिपूरचे कंठमणी व्हावे हीच सगळ्या देशवासियांची अपेक्षा आहे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.